वेलकम टू आरवी सहज इंग्लिश. सो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्ड इंग्लिश लेसन द स्टोरी ऑफ टी याचे मार्जिन क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर्स पॅसेजमध्ये शोधणार आहोत किंवा पॅसेजमध्ये कसे फाइंड आउट करायचे ते बघणार आहोत. यासोबतच आपण सर्व क्वेश्चन आणि त्यांचे आन्सर्स याचे मीनिंग्स म्हणजे अर्थसुद्धा समजून घेणार आहोत. अतिशय युजफुल व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. लेट्स गेट स्टार्टेड. पहिला क्वेश्चन आहे, हाऊ इज टी द बेवरेज मेड? चहा हा कसा बनवला जातो? आन्सर आहे, इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रुइंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर. तर चहा हा ब्रिविंगने बनवला जातो म्हणजे काय, तर बॉइलिंग वॉटरमध्ये इन्फ्यूज केला जातो. द लीव्ज अँड शूट्स ऑफ अ प्लांट हुज बोटॅनिकल नेम इज कॅमेलिया सिनेन्सिस. कॅमेलिया सिनेन्सिस नावाच्या प्लांटचे लीव्ज किंवा शूट्स, पानं किंवा त्याचे कोंब हे उकळत्या पाण्यामध्ये टाकून चहा बनवला जातो. चहा ही ड्रिंक बनवल्या जाते. हाऊ इज टी दॅट इज पॅक्ड अँड सोल्ड टू अस मेड? मग जो चहा आपल्यापर्यंत पोहोचतो पॅक करून, तो कसा बनते? द लीव्स आर फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड टू अस. तर ते जे लीव्ज आहेत चहाचे पानं, त्यांना ड्राय म्हणजे वाळवलं जाते, त्याचा चुरा केला जातो, त्याच्यावर प्रोसेस केल्या जाते आणि नंतर तो आपल्यापर्यंत पोचतो. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर आर टी एस्टेट्स लोकेटेड? चहाचे मळे हे कुठे असतात किंवा मोस्टली कुठे लोकेटेड आहेत? टी एस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट एलिव्हेशन्स ऑफ अप टू 1500 मीटर. चहाचे मळे हे जास्त करून हिल स्लोप्सवर असतात, म्हणजे टेकड्यांवर, पर्वतांवर. जवळपास एलिव्हेशन म्हणजे उंची असते 1500 मीटर. तर समुद्र सपाटीपासून 1500 मीटर उंचीवर ते असतात. वाय आर टी प्लांट्स प्रण? तर टी प्लांट्सची छाटणी का केली जाते? द प्लांट्स आर प्रण अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet, दॅट इज वेस्ट हाईट, टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्स. तर त्या झाडांना छाटल्या जाते, त्यांची हाईट फक्त कमरे एवढी ठेवतात. कशासाठी? तर टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द प्लांट. तर त्या झाडाची तोडणी करायला कठीण जाऊ नये, म्हणजे इझिली त्याचे पानं तोडता यावे म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट आर द बोटॅनिकल नेम्स, हाऊ आर दे डिसाइडेड? आता बोटॅनिकल नेम म्हणजे काय आणि ते कसे डिसाईड होतात याचं उत्तर आपल्याला पॅसेजमध्ये मिळणार नाही. त्याचं उत्तर आपल्याला आपल्या मनाने लिहावं लागते, बाहेर फाइंड आउट करावं लागते. याचं उत्तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, तर तुम्ही ते वाचून घ्या आणि आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज टी कंटेन, व्हॉट डज इट नॉट कंटेन? चहामध्ये काय असते आणि चहामध्ये काय नसते? इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट्स और प्रोटीन. चहामध्ये कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन नसतात. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थियानिन ॲज वेल ॲज कॅफिन विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. चहामध्ये थियानिन आणि कॅफिन असते, त्यामुळे चहाला त्याची स्टिम्युलेटिंग क्वालिटी मिळालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हू वॉज एम्परर शिनाँग? एम्परर शिनाँग कोण होता? याचा आन्सर इथे आहे, एम्परर शिनाँग द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. किंवा सरळ लिहू शकता की एम्परर शिनाँग वॉज द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. नेक्स्ट क्वेश्चन, वाय डीड ही कॅरी आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन अबाउट टी? त्याबद्दल त्याने फर्दर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे अभ्यास का केला पुढे? एक्साइटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन. तर तो एक्साइट झाला होता त्या अननोन प्लांटच्या फ्लेवरमुळे आणि त्या प्लांटमुळे सुद्धा, त्याच्या त्या चवीमुळे, त्यामुळे त्याने पुढे इन्व्हेस्टिगेशन केलं. हाऊ डीड टी रीच अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड? चहा इतर भागामध्ये कसा पोहोचला जगाच्या? तर आन्सर बघा, इट इज सेड दॅट जॅपनीज प्रीस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर in China carried tea seeds and leaves back home with them. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. तर एक बुद्धिस्ट टीचर होता, जॅपनीज प्रिस्ट होता, बुद्धिस्ट टीचरच्या हाताखाली शिकत होता. त्याने जपानमध्ये ते चहाचे सीड्स आणि लीव्स नेले आणि टर्किश ट्रेडरसुद्धा मंगोलियाच्या बॉर्डरवर चहासाठी बार्गेन करत होते. अशा प्रकारे चहा सगळीकडे पसरला. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिजंड्स अँड स्टोरीज अँड हिस्ट्री? लिजंड्स और स्टोरीज अँड हिस्ट्री. तर लिजंड और स्टोरीज आणि हिस्ट्रीमध्ये काय फरक आहे? तर याचा आन्सरसुद्धा आपल्याला पॅसेजमध्ये मिळत नाही. याचा आन्सर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, तेच तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, कॅन यू गेस द ओरिजिन ऑफ द मराठी वर्ड चहा?
हा मराठी वर्ड चहा कुठून आला हे तुम्ही गेस करू शकता का? सो याचं अर्ध आन्सर तर आपल्याला इथे मिळते की लाईक दॅट, लाईक हिअर द वर्ड चहा इज नाव समटाइम्स यूज्ड इन इंग्लिश टू रेफर टू अ चायना टी अँड ॲज वेल ॲज इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय विच इज यूज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टी. आणि चायवरूनच मग चहा हे सुद्धा मराठी वर्ड अस्तित्वात आला. याचा आन्सरही तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. नाव नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्लेम अँड फॅक्ट? क्लेम आणि फॅक्टमध्ये काय फरक आहे? क्लेम म्हणजे दावा, फॅक्ट म्हणजे सत्य. तर याचा आन्सरही तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. नेक्स्ट, डू यू हॅव एनी सेरेमनीज असोसिएटेड विथ द फूड आयटम्स? हा पण पर्सनल रिस्पॉन्स आहे की तुम्हाला तुमच्या कुठल्या सेरेमनीज फूड आयटम म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टींशी असोसिएटेड आहे का, संबंधित आहे का? याचा आन्सर तर ॲक्च्युली आपल्या इथे इंडियामध्ये तशा कुठल्या सेरेमनीज नाही आहेत, बट स्पेशल ओकेजनवर आपण वेगळे वेगळे प्रकारचे डिशेस जे आहेत ते बनवत असतो. नाव नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द गुड क्वालिटीज ऑफ टी? चहाच्या गुड क्वालिटीज काय आहेत? इट रिड्युसेस लोनलीनेस, काम्स युअर हार्ट अँड इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. तर लोनलीनेस रिड्यूस करते, आपल्या हार्टला काम करते, शांत करते आणि रोजच्या जीवनातला एक कम्फर्ट आहे. ह्या सगळ्या चहाच्या गुड क्वालिटीज ज्या आहेत त्या आहेत. नाव नेक्स्ट क्वेश्चन, वाय आर द कप्स ओनली हाफ फिल्ड इन चायनीज टी सेरेमनीज? तर चहाचे कप फक्त अर्धे का भरले जातात चायनीज टी सेरेमनीजमध्ये? आन्सर इज, ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. चायनीज असं बिलीव्ह करतात की उरलेला अर्धा कप हा फ्रेंडशिप आणि अफेक्शननी भरला जावा, म्हणजे मैत्री आणि प्रेमाने. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो हे होते द स्टोरी ऑफ टी याचे मार्जिन क्वेश्चन्स आणि त्यांचे ॲन्सर्स. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल वाटला असेल. वाटला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.